भारतातील परिसीमन या मालिकेच्या पहिल्या भागात आपण परिसीमन म्हणजे काय हे समजून घेतलं. आता या भागात भारतात आतापर्यंत किती वेळा परिसीमन झाले, 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती का करण्यात आली आणि तिचा लोकसभा व विधानसभा जागांवर नेमका काय परिणाम झाला हे सोप्या भाषेत जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, 1976 मध्ये केंद्र सरकारने असा एक निर्णय घेतला ज्यामुळे भारतातील लोकसभा आणि विधानसभा जागांची संख्या लोकसंख्येनुसार बदलण्यावर अनेक वर्ष स्थगिती आली. पण असा निर्णय का घ्यावा लागला? एका राज्याने कुटुंब नियोजन यशस्वी केलं आणि दुसऱ्या राज्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मग लोकसभा जागा कोणाच्या वाढायला हव्या? हाच प्रश्न सोडवण्यासाठी 1976 मध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. 1973 पर्यंत भारतात 3 वेळा परिसीमन झाले. प्रत्येक वेळी जनगणनेनुसार लोकसंख्येतील बदल लक्षात घेऊन मतदारसंघांची रचना करण्यात आली. मात्र 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी एक महत्त्वाचा विचार समोर होता. काही राज्यांनी कुटुंब नियोजन प्रभावीपणे राबवून लोकसंख्या वाढ नियंत्रणात ठेवली होती, तर काही राज्यात लोकसंख्या वेगाने वाढत होती. अशा परिस्थितीत लोकसंख्येच्या आधारावर लगेच लोकसभा आणि विधानसभा जागांची संख्या बदलली असती तर कुटुंब नियोजन यशस्वी करणाऱ्या राज्यांना तुलनेने तोटा झाला असता. म्हणूनच राज्यांना मिळालेल्या लोकसभा आणि विधानसभा जागांची संख्या लोकसंख्येनुसार पुन्हा ठरवण्यावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली. पण मग 84वी आणि 87वी घटना दुरुस्तीने काय बदल केले ते जाणून घेऊया पुढील भागात. अशाच विश्वासार्ह शासन निर्णयांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी शासन साथीला नक्की फॉलो करा.